जी चर्चा चालू होती ती काल बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये आणि शेजारच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामध्ये बरेच खेडेगावातील लोकांना जे इथे ॲडमिट आहेत त्यांना घरातून जो डबा त्यांच्या पेशंटसाठी येतो तो पेशंटचा डबा काल पोहोच झालेला होता असं आमच्या लक्षात आलं. त्यानंतर सर्व आमचे VIP मित्र परिवाराच्या वतीने आम्ही एक संकल्पना डोक्यात आली की बाबा आपण ह्या पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना उपाशी झोपण्याऐवजी जर आपण त्यांना काही त्यांच्या पोटात अन्नाचा घास घालू शकलो तर हे ह्याच्यासारखं पुण्य दुसरं कोणतंच नाही असं एक मनात विचार आला आणि आम्ही काल सोशल मीडियावरती आव्हान केलं. त्या सोशल मीडियाच्या आव्हानाला बार्शीतील तुमच्यासारखे जे काही सुज्ञ पत्रकार मार्गदर्शक आहेत त्यांनी सर्वांनी आम्हाला प्रतिसाद देऊन पत्रकारांनी हा मुद्दा सोशल मीडियावरती उचलून धरला आणि काल जवळपास आम्ही 84 पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना आम्ही काल डबे देणे संध्याकाळी डबे भर पावसामध्ये सर्व आमच्या टीमने पोहोचले. रुग्णांकडून आम्हाला जी प्रतिक्रिया भेटली त्यांनी खरंच कारण आता ज्यावेळेस आम्ही जगदाळे हॉस्पिटल असेल, पोकळी हॉस्पिटल असेल, त्यानंतर डॉक्टर सुनील पाटील यांचं हॉस्पिटल असेल किंवा अजून काबरा हॉस्पिटल असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, या विविध ठिकाणाहून आम्हाला कालपासून डब्यासाठी फोन येत आहेत. ज्यांचे नातेवाईक जे डब्बा घेऊन गावाकडून येऊ शकत नाही अशा सर्व रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे आम्हाला फोन येत आहेत. जसे ज्यांचे फोन येत आहेत तसे आम्ही त्यांना डबे पोच करत आहोत. त्यासाठी जास्त काही नाही, आम्हाला काल अख्ख्या महाराष्ट्रातून मदतीसाठी देखील आम्हाला भरपूर फोन आले. त्या मदतीसाठी ज्यांनी फोन केले किंवा ज्यांनी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी फोन केले त्यांचं देखील मी या तुमच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. परंतु हे आमचे जे काही इथं तुम्हाला उपस्थित सहकारी आणि जे सहकारी आता इथं उपस्थित नाही आहेत, जे की आमचे VIP मित्र परिवारातील जे काही आमचे सदस्य आहेत सगळे, संदेश शेळके असतील, मेहबूब शेख असतील, ऋषिकेश सांगडे असतील, सागर यादव असतील, अजय परदेशी असतील, प्रफुल्ल डिसले असतील, सागर यादव असतील, ह्या सर्वांनी मिळून आम्ही काल ह्या 7-8 जणांच्या टीमने आणि आम्हाला हे जरी आम्ही 7-8 जण दिसत असेल तरी आमच्या पाठीमागत आम्हाला मदत करणारे असंख्य हात आमच्या पाठीमागत आहे. तर कोण जर तुमच्या या सहकार्यामध्ये जर सामील होऊ असेल बऱ्याच जणांचे फोन येत आहेत की आम्हाला फुलाची पाकळी म्हणून आम्हाला मदत करायची, आर्थिक मदत करायची, परंतु आम्ही अद्याप कोणाकडून ही कसल्याही प्रकारची मदत घेतलेली नाही. कारण सर्व मित्र परिवाराच्या जोरावरती आतापर्यंत तरी भगवंताच्या आशीर्वादाने कुठल्याही प्रकारची काही गरज आम्हाला भासलेली नाही. जरी काही गरज भासल्यास आम्ही नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही मदतीचं आव्हान नक्कीच